अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की महिलांनी या शुक्रवारी कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत जेणेकरून देवी लक्ष्मीचा आपल्यावरती कोप होईल. त्यामुळे घरातील महिला हीच आपली घरातील लक्ष्मी असते. त्यामुळे महिलांनी आपल्या घरामध्ये कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे, काय नाही, हे आपण बघूया. आणि तुम्हाला माहीतच आहे की लक्ष्मीपूजनासाठी शुक्रवार हा दिवस खूपच विशेष मानला जातो. पण बऱ्याचशा महिला अशा असतात की त्यांच्याकडून कळत नकळत काही चुका ह्या होतच असतात. त्यामुळे महिलांनी शुक्रवारी बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. तर त्यातल्या महत्त्वाच्या ज्या कोणत्या काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी लक्षात ठेवायच्या आहेत त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया. तर तुम्हाला माहीतच आहे की देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीजींना प्रसन्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि प्रत्येकालाच वाटतं की देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहिली पाहिजे. त्यामुळे देवी लक्ष्मीला जितकं आपल्याला प्रसन्न करता येईल तितकं आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर देवीला धनाची देवी लक्ष्मी जर कोपली तर आपल्यावरती अनेक अडचणींचा डोंगर कोसळू शकतो. त्यामुळे विशेषतः महिलांनी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहावी असे जर वाटत असेल तर प्रत्येक महिलांनी काळजी घ्यायला पाहिजे. तर सर्वप्रथम बघूया की आपण महिलांनी काय करायला पाहिजे ते. सर्वात प्रथम महिलांनी आपले घर नेहमी स्वच्छ टापटीप ठेवावे. देवी लक्ष्मीजींना अस्वच्छपणा आवडत नाही. आणि ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही. त्यामुळे जे घर स्वच्छ टापटीप नीटनेटकं असते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी कायम वास करत असते. त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या घराची स्वच्छता ठेवणे हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी ही एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की देवी लक्ष्मीचा जर आशीर्वाद घ्यायचा असेल तर महिलांनी रोज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठावे व ज्या घरामधील लोक सूर्योदयानंतर उठतात अशा लोकांवरती लक्ष्मी कधीच प्रसन्न राहत नाही. त्यामुळे शक्य झाले तर जितकं लवकर उठता येईल तितकं लवकर उठण्याचा महिलांनी प्रयत्न करावा. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की बऱ्याचशा महिला अशा असतात की दुपारची सगळी कामं वगैरे झाल्याच्यानंतर दुपारी थोडंसं झोपतात. पण देवी लक्ष्मींना दुपारी जे महिला घरी झोपतात ते आवडत नाही. त्यामुळे ज्या महिलांना दुपारी झोपण्याची सवय आहे त्या महिलांनी दुपारी झोपण्याची सवय मोडली पाहिजे. घरातील अन्नधान्य नास होणार नाही याची सुद्धा काळजी महिलांनी घ्यायची आहे. ज्या घरामध्ये अन्नाची नासाडी होते, ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो आणि ज्या ठिकाणी पाहुणे वगैरे येतात, पाहुणचार होत नाही, अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही आणि अशा ठिकाणी लवकरच दारिद्र्य येऊ लागते. त्यामुळे आपल्या घरातील अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घरातील महिलांनी घ्यायची आहे. त्यानंतर आणखीन एक विशेष काळजी जी घ्यायची आहे महिलांनी ती म्हणजे अशी की संध्याकाळी पूजास्थळी किंवा मंदिरात दिवा लावावा. संध्याकाळी लक्ष्मी देवीची आरती केल्याने लक्ष्मी देवी खूपच प्रसन्न होते आणि ती आपला कृपा आशीर्वाद आपल्यावरती अखंड ठेवते. त्यामुळे महिलांनी सकाळ संध्याकाळ न चुकता आपल्या घरामध्ये दिवा लावावा. त्यानंतर देवी लक्ष्मीजींना खरकटी भांडी जी असतात ती सुद्धा भांडी रात्रभर तशीच किचनमध्ये ठेवून, काही जणांना सवय असते की ते रात्रभर खरकटी भांडी तशीच सोडून देतात. त्यामुळे तसे न करता त्यांनी ती खरकटी भांडी निदान विसळून तरी ती एका बाजूला ठेवून द्यावीत. ज्या घरामध्ये घाण असते रात्रभर ठेवलेले असतात त्याचा लक्ष्मीजींना राग येतो आणि लक्ष्मी माता तिथून निघून जाते. त्यानंतरची दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला माहितीच आहे की देवी लक्ष्मीला हे झाडूचे प्रतीक मानले जाते. स्त्री असो वा पुरुष असो दोघांनीही लक्षात ठेवायचं की झाडूला कधीही आपला पाय लागता कामा नये. जर चुकून जर असे झाले तर त्यांच्या घरामध्ये गरिबी येते असे म्हटले जाते. त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या आणि चुकूनही आपल्याकडून देवी लक्ष्मीजींचा अपमान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला माहीतच आहे की ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी
देवी अलक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवींचा वास असावा आणि अलक्ष्मी आपल्या घरामधून निघून जावी. त्यासाठी महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे आणि आपले घर जितके स्वच्छ ठेवता येईल तितके ठेवण्याचा प्रयत्न करावा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये खूपच लहान पण महत्त्वाच्या अशा गोष्टी मी तुम्हाला सांगते. ह्या जरी गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या वाटत असतील तरी त्या गोष्टींचे महत्त्व फार मोठे आहे. त्यामुळे महिलांनी याची काळजी घ्या व देवी लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहील यासाठी जितके तुम्हाला प्रयत्न करता येतील तितके तुम्ही प्रयत्न करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला आवडली असेल व तुम्ही याची काळजी घ्याल अशी मी आशा बाळगते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.